बोगदेव घाटातनं गेलो सासवडला त्या दिवशी जेजुरीला आम्ही गेलो लय बेकार घाट चढता चढा ना गाडी मोटरसायकल आपलं शेवटी जरा कात्रजला साडू राहतात ना आम्ही दोघं गेलो त्यांची गाडी टू व्हीलर आमची कडेच आहे ना वाढवलेले पहिले इकडेच जातं मस्त हे पूर्ण कडेच वाढवलेले 2 वर्षापूर्वी ना इथे काम चालू होतं खोदायचं वाढला होता 2 गाड्या म्हणजे कट्टकट जायचं आता बघा हे कठडे बांधून घेतले पप्पा कठडे नव्हते बरं का बरं झालं बांधून घेतलं मोटरसायकल सहज चढत नाही का सर एवढं नाही इथं एक ना मध्ये एक पॉइंट आहे तिथं जरा थांबवा फोटो काढायला नको नको जाऊ दे आता 2 मिनिटं आता नको येताना थांबू कुठून ॲम्ब्युलन्स येते समोरून येते मला वाटतं मे बी अशा प्लेयरला ॲम्ब्युलन्स आपल्या गाडीसाठी पाच नाटावालीला लई ताकद दिली नाही ते किती बी बॉक्स टाकले तर 300 बॉक्स टाकले तरी नेते म्हणते 4 ट्रेन नेते कारचे 250 हे 50 300 बघा म्हणजे नाही का टँगोच्या काचवाल्या हे हां 250 5 किलोमीटर आहे तरी अजून कुठे गेले होते तुम्ही आपलं हे पुण्याला नाही का हां जाता का बॉक्स 300 म्हटले हां हां खराब वाटलं का व्यवस्थित गेली गेली व्यवस्थित काही
येताना इथं थांब. छान. पाणी आहे अजून तेव्हा. पाणी चमकते. पाणीच पाणीच. नशीब साथे पाऊस नाही. मग मी तेच म्हणते नशीब पाऊस नाहीये. सांगते काय देवाने बोलवलं म्हणून योगायोग गाठला गेला. या ना. साबळे साहेब पण लगेच हो म्हणले. मग तेच म्हणते इतके दिवस आता तुमच्या संपर्कात येते पण तुम्हाला आठवण नाही ना. आ? हा ना. त्याची गाडी बघितली गोडवलं तेव्हा गाडी बघितली माझ्या लक्षात नाही. ती गाडी लावली तिथं पहाटे पहाटे म्हणला हा. थंडीत कशाला जायचं गाडीच किती दिवसाचं घोपतोय. खाली हा हा मला म्हणतोय मला पण मोटरसायकलवर जाऊ. अरे पण मम्मीचं काय एस टी बंद आहे ना. नाही तर माझं लय चाललं होतं. आमचं 1 वर्ष असं खाली जात नाही की आम्ही आलो नाही. दर मे जून येतोच. दरवर्षी येऊन जायचं. मे किंवा जून याचं कॉलेज संपलं की मग निघायचं. हा मी 2-3 दिवस राहतो इथं. 1 दिवस मुक्काम करायचा इथं नाशिकला. हा 3 दिवस मी सुट्ट्या करतो. आणि 3 दिवस नाही तर 2 दिवस ते कुठे गेले नाही. निघायचं त्या दिवशी इथं यायचा मुक्काम करायचा. इथून मग दर्शन घेऊन दुपारी निघायचं. संध्याकाळी घरी. 3.9 किलोमीटर. एवढं नाही ना चढ. नाही जाणवलंच. 1-2 टन अशी जागेवरची. आपण काय 3 आणि +1 4 5 जण असते की थोडंसं जरा लोड वाटतं. साडेसहा तास का? म्हणजे आपला अर्धा तास तिथे गेला. जाऊ द्या वेळ लागला तर चालतं. एवढं काय मग काय. आपलं व्यवस्थित दर्शन झालं. हे झालं. प्रवास व्यवस्थित झाला. संपलं. तर त्याच्यात हे चाललंय लॉकडाऊन म्हणजे पर्यटन स्थळ मंदिरं बंद करायची. होते का नाही काय माहिती. आता आले सर. आता आलं सर. दिसतंय तेच आहे. हा? दिसतंय तेच डोंगर आहे. हा. आलं दिसत होतं तेच आहे ना. हो. हा, तोच आहे. आता आणि त्याच ह्याला डोंगराला देवीचं मंदिर आहे. आता तेच दिसेल आपल्याला समोर. हे पूर्ण पठार आहे. तुझ्या बहिणीला आहे ना व्हिडिओ कॉल कर तिथं मंदिरात. लय दर्शन दे. तेच.
स्वेटर काढून टाक. हा उतरलं. कसलं वाटतंय बघ. किती आहे डोंगर वळणार आहे हा म्हणा. हो ना.